गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 3 ऑगस्ट, एक नवीन महिना. आणि आज आपण सुरू करणार आहोत नवीन सिरीज, निफ्टी स्कॅल्पिंग सिरीज. यामध्ये आपण निफ्टीमध्ये स्कॅल्पिंग करणार आहोत. तुम्ही आपलं इक्विटी ट्रेडिंगचं चॅलेंज बघितलं असाल. आपण इक्विटी ट्रेडिंगमध्ये 1 महिना ट्रेडिंग केलं होतं. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवला. काय PNL होतं, काय नवीन शिकलो, काय गोष्टी इक्विटी ट्रेडिंगमध्ये होतात. हे आपल्याला 21 डेज कंप्लीट करायचे आहेत निफ्टीमध्ये स्कॅल्पिंग करून. यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, निफ्टीमध्ये स्कॅल्पिंग करायची आहे. आणि सगळ्यात पहिला IPO चेक करून घेतले. माझ्या डेली रुटीनमध्ये हे इन्क्लूड असतात. मी IPO चेक करतोच. 2 IPO आज क्लोज होणार आहे. त्यापैकी एक जरा चांगला आहे, तर तो एक IPO मी अप्लाय करेन. बघू भेटतो का आपल्याला. MEV इकोसिस्टम करून आहे, तो मी अप्लाय करतो नंतर. आता मार्केट ओपन झालं आहे आणि यामध्ये आपण 9 EME स्ट्रॅटेजी वापरणार आहोत स्कॅल्पिंगसाठी. यामध्ये आपला 5 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल, भरपूर छोटा स्टॉप लॉस असेल आणि 10 पॉईंटचा टार्गेट. म्हणजे आपल्याला छोटे छोटे पॉईंट घेऊन मार्केटमधून निघायचं आहे. आता हे बघून कोणीही ट्राय करू नका, कारण 5 पॉईंटचा SL खूप छोटा पडतो. आणि मी याआधी यावर ट्रेडिंग केली आहे 5 पॉईंटवरती, त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे 5 पॉईंटचा SL घेण्याची. त्यामुळे कोणी अजून ट्राय करू नका, प्रॅक्टिस केल्याशिवाय शिकल्याशिवाय. ठीक आहे. हे फक्त लर्निंग पर्पजसाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. बघू आता मी डाऊनसाईडसाठी प्लॅन करतो आहे एंट्री. पण बघू, ही जी लेवल आहे ती ब्रेक केली तरच घेईन, नाहीतर नाही घेणार. तर बघू आपल्याला पुढच्या साईडला ब्रेकआउट भेटतो. ऑफ साईडला पण एक लेवल बनते, तर हे बघू शकता, तुम्हाला क्लिअर दिसेल. एक ट्रेड लाईन बनते अप साईडला. साठी जर ती ब्रेक केली तर मी एंट्री घेईन. आता ही लेवल जर ब्रेक केली तर मी एंट्री प्लॅन करतो आहे कॉल साईडसाठी. बघूया, आपल्याला वाट बघायला लागेल. फोमामध्ये एंट्री नाही घ्यायची आपल्याला. प्रॉपर ब्रेक कॅन्डल क्लोज झाली ना तरच आपण एंट्री घेणार. स्कॅल्पिंगमध्ये मित्रांनो एंट्री भरपूर महत्त्वाची आहे, कारण 5 पॉईंटचा SL लगेच हिट होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर एंट्री व्हायला पाहिजे. ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर मी एंट्री घेईन एका क्लिकवरती. माझं बोट एका क्लिकवरतीच आहे, माऊसच्या बटनावरतीच आहे. जर हाय ब्रेक झाला लगेच मी क्लिक करेन. मग आपली एंट्री झाली. आता आपण लगेच SL लावून घेऊया, कारण कधीही कॅन्डल मोठी बनू शकते. कॅन्डल मोठी झाली तर प्रॉब्लेम होईल, आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे आधी SL लावून घ्यायचा. मी सुरुवातीपासून असंच करत आलो आहे. मित्रांनो, थोडा आवाज असेल तर इग्नोर करा, बाहेर थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतो आहे. आपण SL लावला आहे. टार्गेट आपण पुढे ओपन ठेवलं आहे. हे 10 पॉईंट आपल्याला भेटले तर आपण बुक करू प्रॉफिट. आणि मित्रांनो, मी बुक करताना प्रॉफिट कधीही मार्केट व्हॅल्यूवरती एक्झिट करत नाही. जो SL लावला आहे ना तो मी मॉडिफाय करतो आपला टार्गेट प्राईजवरती. तुम्हाला दाखवतो आता. त्यामुळे मार्केट प्राईजला एक्झिट केलं ना तर थोडं मिस होतं प्रॉफिट. आता खाली आला आहे थोडासा, आपला लॉस चालू आहे. बघू आपल्याला स्टॉप लॉस देतो का. स्टॉप लॉस दिलास तरी काय प्रॉब्लेम नाही. स्टॉप लॉस झाला तर आपण दुसरा ट्रेड घेऊ, नाहीतर ट्रेड घेणार नाही आहे. आणि जो IPO आहे तो अप्लाय करून घेऊ. ट्रेड चालू आहे तोपर्यंत. 10 वाजता IPO ओपन होतो. आपला UPI ID टाकून आपण अप्लाय करू. त्यासाठी आपण ग्रोचं अकाउंट वापरतो आहे. तर आता थोडा रिव्हर्स झाला आहे, मला मार्केट पॉझिटिव्ह वाटतं आहे. बघू स्टॉप लॉस होतो आहे की टार्गेट. स्टॉप लॉस हिट झाला तर आपण दुसरा ट्रेड घेणार, नाहीतर जर टार्गेट भेटला तर आपण दुसरा ट्रेड घेणार नाही आहोत. हे आपल्या रूलमध्ये आहे आणि आपण 21 दिवस हेच फॉलो करणार आहोत. हे बघा, मी तुम्हाला सांगत होतो ना, मी SL ट्रेड डायरेक्ट करत नाही. एक्झिट करताना मार्केट प्राईजवर एक्झिट नाही करत. आपले जो SL लावला आहे ना त्या ऑर्डर्समध्ये जाऊन इथे मॉडिफाय करतो ऑर्डर. म्हणजे इथे टार्गेट प्राईस टाकतो आता. पण जसा टार्गेटला गेला त्या प्राईजला की इथे क्लिक करतो, म्हणजे तो SL ट्रेल होतो पुढे. मग कधी कधी चान्सेस असतात की मार्केट अजून वरती जाण्याचा. मग त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा बोनस पॉईंट भेटून जातात. आणि खायला आला तर आपलं SL होणारच आहे, म्हणजे टार्गेट भेटणारच आहे आपल्याला आपला. तर असं मी ट्रेल करतो. आता मित्रांनो आपला टार्गेट हिट झाला आहे, तुम्ही बघू शकताय.
मार्केट अपसाईडला गेलं आहे आणि एक मस्त ट्रेंड लाईन बनवते बघा अशी हाय बनवून ट्रेंड लाईन बनली. जसा ब्रेकआउट दिला कॅन्डलच्या हायला मी एंट्री घेतली आणि 10 पॉईंट घेऊन बाहेर पडलो. हे असे छोटे छोटे पॉईंट घेऊन आपल्याला बाहेर पडायचे. आणि आपण 4 लॉटने ट्रेड करतो आहे 260 क्वांटिटी तुम्ही बघू शकताय. आणि हेच क्वांटिटी आपल्याला सेम ठेवायचे आहेत कायम 260 क्वांटिटी 4 लॉट. आणि हा 2700 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे आज आपल्याला. आता भेटूया उद्या.